श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास महात्म्य या पोथीमधील अध्याय 10 याचे श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री हरीने लक्ष्मी मातेला अधिक मासासंबंधी आणखी काही माहिती दिली. त्यावेळी भगवान श्रीहरी विष्णू सांगतात की या मासामध्ये रवीचे संक्रमण मोजित नाहीत व त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजेच मीच आहे. या मासामध्ये ब्राह्मणाला यथाशक्ती फळे अर्पण करावीत. त्याचप्रमाणे विविध प्रकारची सत्कर्मे करावीत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचे पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावे. एकभुक्त असावे किंवा अयाचित वृत्तीने राहावे. शुचिर्भूत असावे. होम, हवन, पूजा, दान, तीर्थाटन किंवा ज्यांना दारिद्र्य असते, त्यांच्या शरीरामध्ये बळ नसते, त्यांनी ब्राह्मणाचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे इत्यादी गोष्टी कराव्यात. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये गायीचे व विप्रपूजनाचे विशेष असे महत्त्व आहे. असे म्हणून त्याने त्या दोन्ही पूजा कशा करायच्या हे देखील सांगितले आहे. गायीमुळे किती धर्मकार्ये शक्य होतात त्याचे विवरण भगवान श्रीहरी विष्णूंनी लक्ष्मी मातेला सांगितले. गायीचे सर्व महात्म्य सांगितले. चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरामध्ये सर्व देव कशा प्रकारे वास करतात इत्यादी सर्व माहिती लक्ष्मी मातेला सांगितली. गायीचे दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितले. गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारक आहे हे देखील सांगितले. विष्णूने लक्ष्मीला कुलक्षणी गायीचे देखील वर्णन करून सांगितले. सुलक्षणी गायी म्हणजे तरुण, पुष्कळ दूध देणाऱ्या, निरोगी, सवत्स, 4 आचळे असणाऱ्या, शुभ्रवर्णाच्या, त्याचप्रमाणे न्यायाने मिळालेल्या, दष्टपुष्ट, सोन्याचे शिंगे, मडवलेल्या रूपाने खूर मडवलेल्या व अंगावरती वस्त्रे आणि अलंकार घातलेल्या. तर कुलक्षणी गाय ही भाकड, हाडकोळी, वांजोटी, लंगडी, त्याचप्रमाणे म्हातारी, एक डोळा असणारी, आंधळी, शिंग मोडलेली, त्याचप्रमाणे 3च आचळे असणारी व वासरू मेलेली अशी लक्षणे सांगितलेली आहेत. आणि सत्पात्र ब्राह्मण कोणता याचीही लक्षणे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितली. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये आपण श्रवण करूयात अध्याय 10. श्री गणेशाय नमः. नवमाध्यायी. पूर्ण पुरुषोत्तम पूजा विधान. हरीने कथिले रमेला गुण ऐसे वर्णन जाहले. आता पुढील कथानक श्रुती ऐकिजे सकळीक. श्रीहरी म्हणे प्रिय आणिक सांगतो एक चित्ते. मेषादी संक्रांती संयुक्त चैत्राधिक जे मास समस्त. तयाचा स्वामी दिवसनाथ असे निश्चित जानपा. आणि जो रवी संक्रांतीहीन तोची अधिक मास जाण. तयाचा स्वामी नारायण पुरुषोत्तमासे पै. म्हणून तये मासी पूर्ण पुरुषोत्तमाचे उद्देश होण. स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणाला गुण अर्पिजे. आणि त्या मासी जपादी विपुळ कर्मे करिता ते निर्मळ. स्वल्पायासे बहुत फळ प्राप्त तत्काळ होतसे. ऐसे त्या मासाचे महिमान म्हणून सकळी भावे करून. नाना सत्कर्मे आचरून भगवंताला गुणदोष व्हावे. पुरुषोत्तमासी जे कोणी स्वशक्तनुसार व्रतदानी. नाराधती पुरुषोत्तमाला गुणी अधपत्नी पडती ते. मासा माझी पुरुषोत्तम पुण्यफल असे परम. म्हणून जनी व्रत उत्तम की जे तेची सांगितो. शुद्ध प्रतिपदेपासून आमापर्यंत की जे उपोषण. किंवा साधावे नक्त भोजन की एक गुप्त असावे. अथवा साधावे अयाचित शुचिर्भूत असावे सतत. होम, हवन, पूजादी यथार्थ सत्कर्मे समस्त आचरावी. नाना प्रकारे दानधर्म करिता होत सफळ नेम. हे जे जाणून अंतरी वर्म सदा सत्कर्म कीजिये. दानव्रताचरणाविषयी शक्ती नसे जयासी काही. तया लागी उत्तम सोयी सुलभ एक सांगतो. सर्व काळ शरीर शोषोनी तत्पर असावे तीर्थसेवनी. भावे विप्रांची सेवा करुनी कालक्रमण करावे. ऐसा आचरे जो तयासी ब्राह्मण वचने तत्काळेसी. व्रतफळ प्राप्ती विशेषी निश्चयेशी होईल. ऐसे कोणी अगदी बाळा म्हणे हे भगवंता घननीला. जे मानव निर्धन कृपाळा दुराचारी शक्तिहीन. दुजापासून उपजीवन सर्व काळ बुद्धिहीन. विनया विनय विवेकहीन नसे ज्ञान तयासी. पशु ऐसे सर्व काळ बुद्धिहीन वागती केवळ. तया लागी तराया सोज्वळ साधन असे कोणते. तू दीनानाथ करुणा घन मजवरी तुझी कृपा पूर्ण. म्हणून केला हा प्रश्न समाधान करी तू. ऐसे प्रियेचे भाषित ऐकून वैकुंठनाथ. उपोषण नक्त एकभुक्त आणि अयाचित साधन.
नाना व्रते नाना दाने काय शोषण तीर्थ सेविने इत्यादी अनेक जयी पैसा धनी त्या कारणे समर्थ जे तई भावे विप्र पूजावा तैसाची संत संग करावा मग दाने व्रत तीर्थ सेवा कासया जीवा पाहिजेत गंगादी तीर्थ सेवन फळे प्राप्त होती बहुत काळे साधू संगमे तरी तत्काळे होय लाभ सुखांचा साधू जनांचे स्पर्शन दर्शन किंवा करिता नामस्मरण सकळ पातके दग्ध होऊन सनातन सुख प्राप्त होय ऐसा सत्संग महिमा उत्तम म्हणून की जे साधू संगम संत कृपेने पुरवणी कामा वैकुंठ धाम लाभते कल्याणे जे जन तई करावे हेची साधन अधिक मासा माझी भगवान संतुष्ट पूर्ण होत असे आणि विशेषे गोविप्रा लागुनी प्रत्ययी पूजावे भावे करोनी ऐसी ऐकोनी हरीची वाणी चंद्र भगिनी बोलत इंदिरा म्हणे हो श्री मुरारी तुम्हापासून नाना परी धर्म ऐकिले परी अंतरी तृप्ती दीर्घारी नवेची तरी आता होय प्रपूजन कैसे करावे यथा विधान तेची नाथा मजला गुण निवेदन करी पा ऐसी श्रीची प्रश्न वैखरी ऐकून बोले श्री मुरारी प्राणप्रिय समुद्र कुमारी धन्य निर्धारी जगी तू उत्तम प्रश्न केला सीमा ते म्हणून आता प्रथम तू ते धेनु पूजन विधान निवृत्ते सानंद चित्ते सांगतो तरी तू आता सावध चित्त राहून एके सकळ वृत्त सर्व ब्रह्मांड माझे निश्चित धेनु दैवत श्रेष्ठ असे तिच्या शरीरी सतत चतुर्दश भुवने वास करीत सकळ दैवताहुन यथार्थ असाध्य सामर्थ्य अद्भुत असे पास स्पर्श करिता शरीराशी बोरी होय सर्व पापांची दर्शन मात्रे मंगल राशी निश्चयशी प्राप्त होय देवीचा पुढची करिता स्पर्श तत्काळ होईल दुरितनाश दारिद्र्य दुःख रोगादी क्लेश सर्व ही विनाश पावती तापत्रय निरसुनी जाय ब्रह्मांडोदरी कीर्ती होय गृहधन दारा दुहिता तनय होत व्यय निशये धेनुची होता कृपा पूर्ण काय लभ्य जना लागून ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन सती आपण धेनुरूप गोमया माझी सूर्यतनया आणि मूत्रा माझी नर्मदा आर्या तैसी सदुक्तीशी श्री शिव भार्या भागीरथी वसतसे रोमकुपांवी तरी जाण सकळ तीर्थे वसती आपण सर्वांगा माझी देवता वाचून रे स्थान नाहीच ऐसे धेनु जगन्मय ब्रह्मरूपचे निश्चय होय यास्तव ते वाचून काय तुझे वरिष्ठ जगी असे वेदशास्त्रे पुराणे इतिहास धेनुच्या अंगी करीती वास आब्रहम्य स्तंभ पर्यंतास नाही आधार दुसरा गायीच्या दरी दुग्धवृत्ती यज्ञयागादी कर्मे होती म्हणून यज्ञादी कर्माची निवृत्ती मुख्य कारण धेनुच सकळ जगा माझी जाण अति पवित्र वस्तू दोन एक धेनु तुझ्या ब्राह्मण यांहुनी अन्य व्यर्थ सर्व आणि गो ब्राह्मणांमध्ये ही रेक धेनुच असे श्रेष्ठ अधिक ते वाचून जगी अनेक नाहीच प्रमुख निश्चय सर्व पापनाशाचे हे मूळ गो विप्रांचे एकची कुळ ऐसे असता अज्ञानी सकळ द्विभाग केवळ मानिती यज्ञाची अंगे सती दोन गव्य आणि वेद संपूर्ण गव्य होय धेनुपासून वेदस्थान विप्रमुख होमशाळा देवायतने सम्मार्जिता गोविष्ठेने पवित्र होत या कारणे धेनुचे अतिश्रेष्ठत्व धेनु म्हणजे यज्ञाचे मुख तयेचे उभय नेत्र देख गोक्षीरा पुढे अमृत सुख असे कल्पकनिशये गोक्षीरामृता समान दुजे अमृत नसे जाण एवं प्रकारे चतुरानन मुखी आपण बोलिला तरी स्वर्ग स्वर्ग लोक सुख भोगाविषयी इच्छा असेल त्यांच्या हृदयी धेनु सेवा नाना उपायी सर्वदा तई करावी जे कोणी पुरुषोत्तम मासी विधीने पूजून या धेनुशी प्रदक्षिणा करतील तयांसी अत्यंत लाभ होईल सप्तद्वीपा पृथ्वी प्रदक्षिणा करीती जे फल प्राप्त तेची गोप्रदक्षिणे त्वरित होय निश्चित जानपा धेनु ही रवी कन्या असून सर्वजनांच्या कल्याणा लागून आणि यज्ञसिद्धी व्हावी म्हणून झाली उत्पन्न बोलोके जैशी भागीरथी निर्मळ स्नाने उदरी जन सकळ तैसच धेनु पवित्र सोज्वळ करी पावन जगाते ऐसी धेनु कल्याणदायिनी प्रत्यक्षाचे भुवनी म्हणून सकळ पुण्यच्युनी ते लागुनी बजावे भावे करिता पूजन सेवा सुपुण्य फळ मानवा सर्व पूर्वज पावनी त्रिदिवा सुखानुभवा येतील ऐसा गो पूजनाचा महिमा न करिता याची कोणास सीमा वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा बहुत श्रम पावत म्हणून धेनु ते भक्ती भावेसी विशेष बजावे अधिक मासी गोदानाची पुण्यराशी मोहवानिसी न वर्णवे परिकमले तुझवृत्ती विपुल असे माझी प्रीती म्हणून संक्षेपे मुख्यार्थाप्रती सांगतो निवृत्ती ऐकपा सुशीला आणि सुलक्षण बहुदुग्धवती अति तरुण निरोगी वत्स संपन्न चतुस्तनी सुंदर शुभ्रवर्णी बहुसाजिरी न्यायार्जिता पुष्ट शरीरी स्वर्णशृंगी
रौप्य खुरी वस्त्रालंकारी सुशोभित ऐसी अत्युत्तम धेनुसी पूजुनी यथा विधानेसी बाहुनी सुपात्र ब्राह्मणासी दान भावेसी दीजिये अधिक मासा माझी गोप्रदान करिता होय दुरित नाशन पूर्वजा लागी स्वर्ग भुवन निश्चय गान लादते धेनुदाना समान पुण्य त्रिलोका माझी नसे अन्य गोदान करता सर्वत्र मान्य होतो धन्य ब्रह्मांडी गोदानाचे सुपुण्य फल किती सांगू तुझ निर्मळ श्रवण मात्रे मानव सकळ पवित्र तत्काळ होती पा आबाल वृद्ध उद्धरून वेगे पावती मोक्ष सदन गोप्रदाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चय पुरुषोत्तम मासे प्रिय भक्त परी गोदान करता श्रेष्ठ सर्वात मनोने जन्य अधिक मासात सुपात्रे दान दीजिये आता सुपात्र मनसी कोण तरी सांगतो तुझं लागून सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी दानाध्ययन यज्ञ यजनाधिक षटकर्मी करी जो अनिक शांत दांत दयाळू अधिक शुद्ध सात्विक शील ज्याचे स्वधर्मेसी नित्य वागून न्याय करी कुटुंब पोषण जगदीशाचे पवित्र चरण रात्रंदिन चिंती जो आणि जयाच्या घरी अग्निहोत्र तोचे विप्रदान सुपात्र तया देता गो दान पवित्र यह परत्र सुख प्राप्ती म्हणून विशेष अधिक मासी सुशील संवत्स धेनुसी धर्मशास्त्रोक्त विधानेसी भक्तिभावेसी पूजनीया नानाविध वस्त्रालंकार घालून गौरीच्या अंगावर एकाग्र चित्ते जोडून कर संकल्प सुंदर करावा श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ मान्य सुपात्र ब्राह्मणाप्रत गोदान करीतो मी यथार्थ म्हणून उदक सोडावे मग पाद्यार्घादी उपचारेची आणि नाना वस्त्रालंकारेसी यथाविधी भक्तिभावेसी ब्राह्मणासी पूजनीया गोपुच्छ देवनी विप्रहस्ती तांबूल दक्षिणा ठेवीचे गुरुती ह्या गोप्रदाने गोलोकावती चिंती हो संतुष्ट ऐसे बोलून या वचन विप्रहस्ती सोडून जीवन चरणांप्रती साष्टांग नमन भावे गाना करावे सत्पात्र नसेल समियासी यत्व हस्ती न घेतो दानासी तरी दया उद्देशोनी मानासी उदकी उदक सोडावे ऐसे करिता ब्राह्मणास न लागता प्रतिग्रह दोष सुपात्र दानाचे फल विशेष दान करत्यास लाभते भावे करिता दान सुपात्रे पूर्वज पावती सुखपरत्री गोदाना समपाहता जगत्री नसेचे पुण्य दुसरे परी अपात्री देता दान देता घेता दोघेही जण शतपूर्वजांसहित आपण निरयी पतन पावती आणि दुग्धहीना ती कृशांगी अथवा वंद्या विकलांगी की वृद्धा अंधायुग शृंगी किंवा त्रिस्तनी अमृतवत्सा की एक नेत्रपादहीना ऐशी धेनु देता ब्राह्मणा पूर्वजासहित सदा आपणा नरकयातना प्राप्त होय म्हणून जियेने ब्राह्मणाचे सानंद चित्त होईसाचे भक्तिभावे दान तियेचे यथाविधी कीजे आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लागते हाता गोदानाची उत्तम योग्यता किती म्हणून वर्णावी किती गोड म्हणावा सुधारस किती वाढ म्हणावे आकाश तेजस्वी परमचंडास किती म्हणून सांगावा पृथ्वीची उपमा काय द्यावी पाताळ खोली किती वर्णावी मेरूची उंची किती सांगावी नामाची पदवी अपार किती वर्णावा विष्णूचा प्रताप काय वर्णावे शिवाचे तप रतिकांताचे दिव्य रूप किती म्हणून वानावे असो ऐसे गोदान फल कथिले असे प्रिय सकल श्रवण मात्रे दुरित झाल जाय तत्काल निरसोन इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रुते ऐकोत चतुर दशमध्याय गोढा इति दशमध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री पुरुषोत्तमाय नमः।